वळूया पुढल्या बातमीकडे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नुकसान भरपाईचा आढावा घेण्यात आला। पंचनामा आणि पीक विमा प्रक्रिया तपासली जाणार असल्याचं देखील या बैठकीमध्ये ठरलंय। नुकतीच ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये पंचनामा आणि पीक विमा प्रक्रिया तपासली जाणार असल्याचं ठराव मंजूर करण्यात आला। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नुकसान भरपाईचा देखील आढावा घेण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपण। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता माझ्यासोबत आहेत। मनोज, महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। एकीकडे शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड प्रमाणातलं नुकसान आहे। शेतकऱ्यांना जी अपेक्षा आहे सरकारकडून ती पूर्ण होताना दिसत नाहीये, त्यामुळे सातत्यानं विरोधक सुद्धा सरकारवरती टीकेचे आसूड ओढताना आपण पाहतोय। या बैठकीच्या माध्यमातून नेमकं काय साध्य झालंय किंवा सरकारचा जो फोकस आहे तो कोणत्या गोष्टीवरती आहे असं दिसतंय? नक्कीच आपण या ठिकाणी तर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत। तसंच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील। दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीमध्ये बघितलं तर पूर परिस्थितीबाबत जो नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्याबाबत या बैठकीमध्ये आपण बघितलं तर भरपाईबाबत काय मदत केली जाईल हे महत्त्वाचं पाहणं आहे। कारण की मागची देखील राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा फक्त बोलण्यात आलं होतं आणि पंचनामे याचा तपास केला गेला होता आणि त्यानंतर आता तेव्हा नुकसान भरपाई किती देण्याची काही घोषणा केली नव्हती। त्यामुळे आत्ताच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय मदत केली जाईल शेतकऱ्यांना, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही कोणती मदत पोहोचलेली नाही आहे। त्यामुळे विरोधक हे मोठ्या प्रमाणामध्ये टीका करत आहेत आणि त्यावरती केंद्राकडून देखील कोणतीही मदत देखील आलेली नाही। यावरती विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे नक्कीच मनोज, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी आपण या संदर्भातली अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू।